आपलं वय कितीही वाढलेलं असू देत, मग आपलं वय काहीही असू दे, स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह दिसावं हे प्रत्येकालाच वाटतं, राईट? पण स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्याच्या बाबतीत अनेक जणी घोळ करतात. म्हणजे काय तर अनेक जणींना वाटतं की स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपण भरपूर सारा पैसा खर्च केला तरच आपण अट्रॅक्टिव्ह आणि स्मार्ट दिसू शकतो. अजिबात नाही. हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी अशा कुठल्या टिप्स आहेत ज्या काहीही पैसा खर्च न करता आपण जर स्वतःवर ट्राय केल्या आणि आपण जर त्या टिप्स फॉलो केल्या तर नक्कीच आपलं वय हे कोणतंही असू देत, कुठल्याही वयोगटातील असू देत, तुम्ही स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह नक्कीच दिसू शकाल. ह्या खूप छोट्या टिप्स आहेत. तुम्हाला काहीही मेहनत करायची गरज नाही किंवा कुठेही पैसा खर्च करायची गरज नाही. खूप छोट्या छोट्या टिप्स आहेत, त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला एक पॉलिश लुक मिळेल. चला तर मग बघूयात की त्या टिप्स कोणत्या. त्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघाल, व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला कमेंट नक्की करा. काय होतं, बरेच लेडीज माझे व्हिडिओ बघतात आणि त्यानंतर त्यावरती कमेंट करतच नाही. तर कमेंट नक्की करा. कमेंट केल्याने काय होतं, मला आणखीन व्हिडिओ बनवण्यासाठी एक मोटिवेशन मिळतं. तर पटापट व्हिडिओ बघितल्यानंतर मला कमेंट नक्की करा. टिप नंबर 1, राईट पोश्चर. जर तुम्ही एखाद्याशी बोलत असाल आणि तुम्ही कमरेमध्ये, पाठीमध्ये वाकून बोलत असाल तर तो लुक अजिबात चांगला वाटत नाही. शक्यतो तुम्ही जर समोरच्या सोबत बोलत असाल तेव्हा काय करा की तुम्ही पाठीमध्ये, कमरेमध्ये सरळ उभं राहा. राईट पोश्चर मध्ये स्मार्टली बोला. त्याचसोबत तुम्ही समोरच्या सोबत स्मार्टली बोलताना आय कॉन्टॅक्ट जरूर ठेवा. आय कॉन्टॅक्ट ठेवल्याने काय होतं की आपण कॉन्फिडंटली बोलू शकतो. याने काय होईल, तुमचा लुक हा अट्रॅक्टिव्ह आणि स्मार्ट दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. हे ऑलवेज स्मेल गुड. आता जर तुम्ही एखाद्या प्रोग्रामसाठी जात असाल किंवा कुठे लग्नासाठी जात असाल आणि घामामुळे तुमच्या अंगाचा घाण वास येत असेल तर ते अजिबात चांगलं वाटत नाही. ते अजिबात हायजीन वाटत नाही. त्यामुळे शक्यतो तुम्ही कुठे जात असाल किंवा कुठे प्रोग्रामसाठी जात असाल, बाहेर जात असाल तर तुमच्या सोबत एक परफ्यूम नक्की कॅरी करा. आता बरं, परफ्यूम कॅरी करायचा म्हणजे तुम्ही अजिबात स्ट्रॉंग परफ्यूम कॅरी करायचा नाही. स्ट्रॉंग परफ्यूम जर तुम्ही कॅरी केला तर त्या स्ट्रॉंग परफ्यूममुळे समोरच्याला आणखीनच त्रास होईल. तर शक्यतो तुम्ही माइल्ड परफ्यूम कॅरी करा, जेणेकरून तो तुमच्या स्किनसाठीही चांगला असेल आणि तुमच्या स्वतःसाठीही चांगला असेल आणि ही तुमची पर्सनॅलिटी स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. नंबर 3, परफेक्ट फिटिंग क्लोथ. आता कपडे हे परफेक्ट फिटिंग मध्येच घाला. जर तुम्हाला स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल तर तुम्ही ट्रेंडी आणि फॅशनेबलच कपडे घातले पाहिजे असं अजिबात नाही. तर तुम्ही तुमचे कपडे हे परफेक्ट फिटिंग मध्ये घातले तरीही ते तुम्हाला व्यवस्थित लुक देतील. बघा, तुम्ही कुठे जात असाल, छान असा मेकअप केलेला असेल, छान तुम्ही हेअरस्टाईल केलेली आहे आणि तुमचे कपडे हे अतिशय लूज आहेत किंवा खूप जास्त फिटिंग मध्ये आहेत तर ते अजिबात चांगलं वाटत नाही. तो लुक तिथे कुठेतरी एक गबाळ्यासारखा वाटतो. त्यामुळे शक्यतो तुम्ही बाहेर जात असाल तर तुमचे कपडे हे परफेक्ट फिटिंग मध्येच असायला हवे. ही टीप आहे एनहान्स युअर आईज अँड लिप्स. आता जेव्हा आपण कुणाला भेटायला जातो ना तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपले डोळे आणि आपले ओठ हे नोटीस केले जातात. तेव्हा जर आपले डोळे हे उदास असतील किंवा आपल्या डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल असेल तर ते अजिबात चांगलं वाटत नाही. त्याचसोबत तुम्ही समोरच्या सोबत बोलत असाल आणि तुमचे ओठ हे फाटलेले असतील, डिहायड्रेटेड असतील तर तेही अजिबात चांगलं वाटत नाही. तर तुम्ही काय करा, शक्यतो तुम्ही कुठे बाहेर जात असाल तेव्हा तुम्ही छान असा थोडासा हलकासा मेकअप करू शकता. तर तुम्ही छान असा तुमच्या लिप्सला लिप बाम लावू शकता किंवा न्यूड अशी लिपस्टिक ही लावू शकता
त्याचसोबत तुम्ही आईसाठी छान अशा तुमच्या आय लॅशेस ह्या कर्ल करू शकता किंवा छान असा त्याला काजळ लावू शकता, मस्करा लावू शकता. याने तुमचे डोळे हे खूप सुंदर दिसतील. कुठेही बाहेर जाताना तुम्ही थोडासा असा हलकासा मेकअप करायला हरकत नाही. तरची टीप आहे ग्रूम युअर नेल्स. आता तुमचे नख हे छोटे असू द्यात किंवा मोठे असू द्यात, ते नेहमी स्वच्छ ठेवा. आता नखांना तुम्ही छान अशी न्यूड नेल पेंट लावू शकता. ट्रान्सपरंट आजकाल मार्केटमध्ये खूप सुंदर नेल पेंट ह्या अवेलेबल आहेत. छान अशी तुम्ही तुमच्या नखांना फेंट कलरची, न्यूड कलरची किंवा ग्लॉसी अशी नेल पेंट लावू शकता. कारण काय होतं, जर आपण न्यूड कलरची नेल पेंट जर नखांना लावली तर ती अर्धवट निघाली तरीही ती दिसून येत नाही. आणि जर तुम्हाला डार्क नेल पेंट लावायला आवडतच असेल तर तुम्ही शक्यतो डार्क नेल पेंट ही वेळोवेळी चेंज करत चला. कारण काय होतं की नखांना अर्धवट नेल पेंट ही अजिबातच व्यवस्थित वाटत नाही. त्याने तुमची पर्सनॅलिटी ही चांगली वाटत नाही. नंतरची टीप आहे ट्रिम युअर हेअर्स. आता तुम्ही छान अशी हेअरस्टाईल करा. तुमचे केस हे छान ठेवा. आता तुमचे केस जर फ्रिझी असतील तर त्याने तुम्हाला अजिबातच पॉलिश लुक मिळणार नाही. जर तुमचे केस चिकट झालेले असतील, ऑइली झालेले असतील तर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर त्यामध्ये तुमचा लुक हा अजिबात चांगला दिसणार नाही. त्यामुळे तुमचे केस हे तुम्ही वेळोवेळी वॉश करत चला. नंतरची टीप आहे, जर तुम्हाला स्मार्ट, अट्रॅक्टिव्ह आणि पॉलिश लुक हवा असेल तर तुम्ही डिसेंट कलरचे कपडे हे वापरा. कारण काय होतं, डेली बेसिसवर डार्क कलरचे कपडे हे अजिबात व्यवस्थिट दिसत नाही. आता जे डार्क कलरचे कपडे असतात ते इतर प्रोग्रामसाठी खूपच सुंदर दिसतात, बट डेली बेसिसवर तुम्ही कूल अंडरटोन्सचे जे कपडे आहेत ते वेअर करा. आता कूल अंडरटोन म्हणजे काय, पिस्ता कलर, मिल्की कलर किंवा असे फेंट कलर मध्ये जे येतात ते कूल अंडरटोन मध्ये येतात. अशा कलरचे कपडे तुम्ही वापरा. त्याने तुमचा लुक अट्रॅक्टिव्ह आणि स्मार्ट नक्कीच दिसेल. त्यानंतर आहे ज्वेलरी. डेली बेसिसवर तुम्ही कमीत कमी ज्वेलरी ही वेअर करा. जितकी मिनिमम ज्वेलरी तुम्ही वेअर कराल तितका तुमचा लुक हा पॉलिश दिसेल. त्यानंतरची टीप आहे कॉन्फिडन्स. आता मी बऱ्याच लोकांना बघितलं आहे, ते खूप जास्त लाऊडली बोलतात. म्हणजे लोकांचं डिस्कशन चालू असतं त्यामध्ये ते खूप जास्त लाऊडली बोलण्याचा प्रयत्न करतात, बट ते अजिबात चांगलं वाटत नाही. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकून घ्याल, काल्म राहाल, पोलाईट राहाल, समोरच्या व्यक्तीला तुम्ही अटेन्शन द्याल, तेव्हा ते जास्त स्मार्ट दिसेल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.